नक्कीच अमोल. माझ्या मते आज घडीला पश्चिम आशियामध्ये स्फोटक परिस्थिती आहे याविषयी काही कोणाच्याही मनामध्ये वाद त्या ठिकाणी नसावा. बरं. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर पहिलं हे बघावं लागेल, की अमेरिका खरोखरच या पॉइंट ऑफ व्ह्यूनं सामर्थ्यशाली आहे का? माझ्या मते निष्पक्षरित्या जर आपण त्याचा विचार केला, तर अमेरिकेकडे नक्कीच सामर्थ्य आहे, की तो इराण विरुद्ध जबरदस्त कारवाई त्या ठिकाणी करू शकतो. कारण ग्राउंड रिॲलिटी अशी आहे, की बरं. एक अपवाद म्हणजे आता जे मागचे F-15 ईगल फायटर एअरक्राफ्ट जे पडलं, तो जर अपवाद त्या ठिकाणी सोडला, तर मागच्या ऑलमोस्ट 5 आठवड्यांमध्ये एअर डिफेन्स सिस्टम आणि रेडार सिस्टम इराणची पूर्णतः उद्ध्वस्त करण्यामध्ये अमेरिकेला यश आलेलं आहे. म्हणून हो. अमेरिकेने जर ठरवलं तर इराणमध्ये घुसून मॅसिव्ह एअर स्ट्राईक करण्याची पूर्णतः क्षमता अमेरिकेकडे त्या ठिकाणी. पण याचा अर्थ अमेरिका हे असं करेल का? माझ्या मते याचं उत्तर नाहीये. कारण मुळातच जशी चर्चा आपण त्या ठिकाणी करतोय 5 नंतर 10 दिवस म्हणजे 15 दिवस या सगळ्या युद्धाला एक प्रकारचा स्वल्पविराम पॉज हा डोनाल्ड ट्रम्प त्यांनी त्या ठिकाणी लावला होता. हो. मला वाटतं की येन केन प्रकारे हा पॉज जो आहे आणखीन वाढवण्याचा प्रयत्न, एक प्रकारे विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी आणखीन वाढवण्याचा प्रयत्न हा डोनाल्ड ट्रम्प कडून त्या ठिकाणी होईल. पण अशा प्रकारची जबरदस्त आक्रमक विधानं डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी का करतायत? बरं, फक्त विधानच नाही, काही तास अगोदर खार्ग आयलँडवर जबरदस्त अशा प्रकारचा हल्ला अमेरिकेने केला. इराण मधले काही महत्वाचे ब्रिज सुद्धा उद्ध्वस्त केले. याच्या माध्यमातून टोकनिझम म्हणजे याच्या माध्यमातून अमेरिका इराणला सरळ सरळ एक प्रकारे संदेश देतोय की काही तास राहिलेले आहेत, आम्ही तुमच्या घरात घुसून अशा प्रकारचं जे आहे जे काय आम्ही म्हटलं तशा प्रकारचे हल्ले करू शकतो. म्हणून तुम्ही आम्हाला हलक्यात त्या ठिकाणी घेऊ नका. माझ्या मते हा एक प्रकारे मॅक्सिमलिस्ट स्ट्रॅटेजी आणि कोअर्सिव्ह डिप्लोमसी म्हणजेच दबाव तंत्राच्या माध्यमातून इराणला निगोशिएशन टेबलवर आणल्यानंतर आपल्या पारड्यामध्ये जास्तीत जास्त गोष्टी एक प्रकारे पाडून घेणं, यासाठी हा अमेरिकेचा प्रयत्न त्या ठिकाणी असावा. अमेरिकेमध्ये क्षमता नक्कीच आहे, पण मला खरोखरच वाटत नाही की अशा प्रकारे तो हल्ले त्या ठिकाणी करू शकेल. फक्त शेवटचे 10 सेकंद जर खरोखरच शब्दशः आपण डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान त्या ठिकाणी कन्सिडर केलं की आम्ही इराणची पर्शियन संस्कृतीच पूर्णतः उद्ध्वस्त करू आणि तेही एका रात्रीमध्ये, जर असं करायचं असेल तर खरोखरच काय करावं लागणार? जसं चर्चेमध्ये आलं, अण्वस्त्रांचा वापर करावा लागणार किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या बंकर बस्टर बॉम्बचा त्या ठिकाणी वापर करावा लागणार किंवा क्लस्टर म्युनिशनचा वापर त्या ठिकाणी करावा लागणार. खरोखरच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टींचा वापर करण्याची अमेरिकेची तयारी आहे का? आणि 2 मिनिटासाठी हे केलं असा जरी आपण त्या ठिकाणी विचार केला, तर त्याच्यानंतर जगामधून ज्या प्रकारचा दबाव आणि ज्या प्रकारचे परिणाम अमेरिकेवर त्या ठिकाणी येतील, त्यासाठी अमेरिकेची तयारी आहे का? याचा सांगोपांग विचार त्या ठिकाणी केला तर माझ्या मते हे दबाव तंत्र आहे. जर इराण काही अंशी मांडला तर ठीक आहे, नाही तर काही एअर स्ट्राईकच्या माध्यमातून आणि माझ्या मते पॉवर प्रोजेक्ट, कम्युनिकेशन ब्रिजेस याच्यासोबत काही हाय व्हॅल्यू टार्गेट सुद्धा जे आहे हिट करण्याचा प्रयत्न हा अमेरिकेकडून येणाऱ्या काही तासांमध्ये केला जाऊ शकतो.